अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेला बनावट नोटांचा प्रकार समोर आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहर आणि तालुक्यात पुन्हा एकदा 500च्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय। किरकोळ व्यवहार करणारे, हातावर पोट असलेले दुकानदार आणि टपरीधारकांना याचा मात्र मोठा फटका बसत असून बनावट नोटा स्वीकारून त्यांची फसवणूक होतीये। पाथर्डी शहरातील एका किराणा दुकानदाराला 3 दिवसांपूर्वी एका ग्राहकानं सामान खरेदी करताना 500 रुपयांची बनावट नोट दिली। व्यवहारानंतर दुकानदाराच्या लक्षात ही बाब दुसऱ्या दिवशी आली। प्राथमिक चौकशीत ही नोट बनावट असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे पुन्हा एकदा पाथर्डी शहरात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय। तालुक्यात यापूर्वी देखील बनावट नोटांच्या काही घटना घडल्या होत्या। पाथर्डी तालुक्यातील 2 आरोपींना परजिल्ह्यात बनावट नोटा बाळगून त्या चलनात वापरताना दुकानात खरेदी करीत असताना दुकानदाराच्या मदतीनं पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। त्यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, तर दुसरा फरार झाला होता। त्यामुळे हे रॅकेट केवळ शहरी भागापुरतं मर्यादित न राहता आता ग्रामीण भागातही शिरकाव करत असल्याचं चित्र दिसून येतंय। शहरातील मुख्य बाजारपेठेसह छोट्या दुकानात, टपऱ्यांवर, हातगाड्यांवर आणि रस्त्यांवर विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना बनावट नोटा स्वीकारण्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय। अशा व्यावसायिकांमध्ये बहुतेक जण हातावर पोट असलेले आहेत। त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक त्यांच्यासाठी मोठं संकट ठरतंय। मागील काही काळात अनेक प्रकारचे आर्थिक गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार वाढलेत। स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।